आता होणार गजर कीर्तनाचा, रंगणार सोहळा आनंदाचा. नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा गजर कीर्तनाचा. आणि हो, ही घंटी वाजवायला विसरू नका. कीर्तन रूपी सभेकरता घेतलेला अभंग येची आवड भूतलावर जन्माला जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जिजविणारे संत श्री नामदेव महाराज यांचा बहुतेकांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. या ठिकाणी द्वितीय राज्यस्तरीय भव्य कीर्तन महोत्सव स्वर्गीय सुंदरलालजी खटोल सामाजिक प्रतिष्ठानच्या द्वारा आणि आमचे हरिभक्तीपरायण रामदासी बाबा यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या महोत्सवामध्ये खटोड परिवार आणि रामदासी महाराज यांनी मला फोनवरून दिलेलं निमंत्रण आणि त्या निमंत्रणामुळे बऱ्याच वर्षानंतर बीड शहरात तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या दर्शनाचा मला झालेला लाभ. या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, मृदंग वादक, विनेकरी, टाळकरी, हार्मोनियम वादक, उभे असलेले सर्व महाराज, बसलेल्या ते काही महाराज असतील, सर्वांची नावं घेणं शक्य नाही, पण सर्वांच्या प्रति आदर आणि प्रेमभाव आहे ते वंदनीय, पूजनीय, ज्ञात अज्ञात, सांप्रदायिक आणि सांप्रदायिक सर्व महाराज, प्रथमतः येथील सर्व महाराज मंडळी आणि गुणीजन मंडळीला व्यासपीठावरून मनोभावे वंदन करतो. उपस्थित माझ्या आई बहिणी, वडीलधारी मंडळी, प्रतिष्ठित मंडळी, खूप लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, मला ज्यांच्याबद्दल स्वाभिमान त्या तरुण बांधवांचा याधिक भरणा, प्रचंड गर्दी, दर्दी, शिस्त, शांतता या सर्व गोष्टीच्या एकोप्याने कार्यक्रमाला लाभलेली भव्यता. विठ्ठल अभंग नामदेव महाराजांचा सर्वांच्या परिचयाचा. जन्म ज्याचा झालेला आहे त्याला एक दिवस मरण निश्चित आहे. म्हणून जीवनामध्ये नाही काही करता आलं तरी दोन गोष्टी मानवानं विसरू नये. एक जेवायचं आणि एक झोपायचं. काय म्हणतील महाराज, येत जा बीडला नेहमी, तुम्ही चांगलं सांगता जे आम्हाला माहित नाही ते. अहो, हे तर मरेपर्यंत चाललाय होतो. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, महाग जमाना खोया. जेवण झालं म्हणजे झोपतात माणसं, आणि झोपून उठली की परत जेवतात. हे तर जन्मभर चाललेलं आहे, जेवायचं आणि झोपायचं. मग दोन गोष्टी कोणत्या? दो बातों की याद रख, जो चाहे कल्याण, नारायण निज मौत को दूजो श्री भगवान. पहिलं मरण विसरू नका, आणि दुसरी गोष्ट मरेपर्यंत जगवणारा परमात्मा विसरू नका. दो बातों की याद रख, जो चाहे कल्याण, निज मौत को दूजो श्री भगवान. मरण विसरू नका. आणि आपण जरी मरणाला विसरलो तरी मरणाच्या खात्यावरचा प्रमुख आपल्याला विसरला नाही, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही किती वर्ष जगला याचं त्याला काही देणं घेणं नाही. किती वर्ष राहिले, अजून किती आहे अवकाश, घडी घडी काळ वाटयाची पाय, घडी काळ वाटयाची, घडी काळ वाटयाची पाय, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. आयुष्य मोजाया बैसला मापारी, तुकारे व्यवहारी संसाराच्या. जैसा का उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका ने तसे काळे काळे अवघे सरे वगैरे. मरावं लागणार. मरणाच्या बाबतीत वशिलेबाजी चालत नाही. जगन्माता सीता ज्याची सून आहे, देवाचा राजा इंद्र ज्याचा मित्र आहे, ब्रह्मांडाचा मालक रामचंद्र ज्याचा पुत्र आहे, त्याही दशरथाला मरण चुकलं नाही. राम राम कही राम, राम राम कही राम,
तनु परे हरी रघुवर विरह राव गयो सुरधाम. 6 वेळा रामाचं नाव घेऊन राजा दशरथ तडफडू मेला. 4 पुत्र त्या दशरथा अंतकाळी एकही नव्हता. जिथं देवाच्या पप्पाची ही अवस्था झाली तर आमच्या बापाचं कसं होईल. भगवंताच्या बापाला वशिल्यानं मरण चुकलं नाही. मातुलो यस्य गोविंदम पिता यस्य धनंजय. अर्जुनासारखा वीर ज्याचा बाप आणि भगवान श्रीकृष्णासारखा ज्याचा मामा, त्या अभिमन्यूला सुद्धा मरावं लागलं. मग भगवान ज्याचा मामा त्या अभिमन्यूला मरण नाही चुकलं तर आमचा मामा ग्रामपंचायतचा सदस्य असल्यावर टळेल का आमचं. कोणी असू द्या, मरण ठरलेलं आहे, मरावं लागणार आहे. 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्त्र. 9 भी मर गए 10 भी मर गए 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्त्र. 33 कोटि देवता मर गए पड़े काल के फांसी. 33 कोटि देवता मर गए पड़े काल के फांसी. 33 कोटि देवता मर गए पड़े काल के फांसी. जमका जपड़ा बाबे तू का जाने लड़का है. जमका जपड़ा बाबे तू का जाने लड़का है. 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्त्र. 33 कोटि देवता मर गए पड़े काल के फांसी. 33 कोटि देवता मर गए पड़े काल के फांसी. 33 कोटि देवता मर गए पड़े काल के फांसी. 33 कोटि देवता मर गए पड़े काल के फांसी. बस पूरे मर गए. 9 भी 10 भी 33 कोटि देवता भी और 88,000 ऋषि पूरे मर गए. 9 भी मर गए म्हणजे नवग्रह मेले. 10 भी मर गए 10 अवतार गेले. मर गए सहस्त्र 88,000 ऋषी गेले. 33 कोटि देवता मर गए पड़े काल के फांसी. पीर मर गए पैगंबर मर गए हकीम रोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. 3 लोग पर छत्र विराजे लूटा कुंज बिहारी. कहत कबीरा सो भी मर गए रहत कौन विचारी. बस आएगा सो जाएगा. राजा रंक फकीर उंदरापासून इंद्रापर्यंत प्रत्येकाला मरावं लागतं. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र मरतात. अमृत पिणारे, चहा पिणारे किती मरतील. ज्याचा जन्म झाला बस मरण निश्चित आहे. पहिली गोष्ट मरण विसरू नका. माणसं नीतिबाह्य का वागतात, स्वैराचार का करतात, त्याचं एकमेव कारण आहे मरणाला विसरली. शेतकऱ्याच्या घरामध्ये उंदीर झाल्यावर शेतकरी पिंजरा आणतो. त्या पिंजऱ्यात शेंगादाणे ठेवतो, पिंजऱ्याचं दार उघडं ठेवतो आणि रात्री 12 वाजता एक भुकलेला उंदीर त्यात प्रवेश करतो. त्याचाच हादरापासून दार पिंजऱ्याचं बंद झालं की उंदीर शेंगादाण्याला तोंड लावत नाही. का? निर्जला एकादशी आहे का त्याला? शेंगादाणे खाण्यासाठी उंदीर आत गेला. आता का खात नाही? आता पिंजऱ्याचं दार बंद झाल्यानं उंदराला शेंगादाणे दिसत नाही, मरण दिसतं. मरण तसं डोळ्यापुढे मरण दिसल्यावर गुलाबजाम गोड वाटत नाही. म्हणून पहिली गोष्ट मरण विसरू नका. आम्ही आतापर्यंत किती जणांच्या प्रेत यात्रा बघितल्या, किती जणांची चिता पेटलेली पाहिली, किती जणांच्या दाव्याला हजर होतो, पण आमच्या मनात नाहीत की आमचाही असाच नंबर लागेल. लक्षात घ्या. साधू संत एक झाड आणि त्या झाडाचं पिकलं पान गळून पडलं खाली. एका महात्म्यानं ते दृश्य पाहिलं तर पिकून खाली पडलेलं पान रडत होतं आणि झाड हसत होतं. रडणाऱ्या पिकल्या पानाला झाडाने विचारलं, का रडतो पाना? पत्ता कहे सुनो वृक्षराय सदा रहो भरपूर. अब के बिछड़े कब मिलोगे हम नीचे तुम दूर. पान रडण्याचं कारण सांगतो बाबा, तुझ्या सानिध्यात इतके वर्ष होतो, आता पिकल्यामुळे गळून पडलो, वारा येईल मी उडून जाईल, पुन्हा या जन्मी तुझी माझी भेट नाही म्हणून रडतोय. तेव्हा झाड हसलं. पत्ता कहे सुनो वृक्षराय सुनो हमारी नीत
एक आएगा एक जाएगा यही जगत की रीत. अरे तुझ्यासारखे वैशाखात किती नवीन फुटले पहिले गळून पडले, मला काही वाटत नाही झाड म्हणाल. किंवा माळी दाराचा दृष्टांत, फुलाच्या बागेमध्ये फुलं तोडण्यासाठी माळी आला तेव्हा कळ्यांचा संवाद सुरू झाला. कळ्यांचा एक कळी दुसऱ्या कळीला सांगू लागले, बघ 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 काय माळी दादा फुलं तोडतोय, तोडू दे, तुझं माझं काय नुकसान. आज नाही ग नुकसान, पण आपलंही उद्या रूपांतर फुलात झालं म्हणजे परवाच्या दिवशी माळी दादा आपलंही मुंडकं तोडून नेणार आहे. माली आवत देखे कलिया करे पुकार, फुली फुली चुनले कल है हमारी बार. एक पहाट सायकाची बहणे, एक पहाट सायकाची बहणे, सावधान गुन्हे काढून हा, सावधान गुन्हे काढून हा. पहिली गोष्ट मरण विसरू नका, मरण. आणि दुसरी गोष्ट परमात्म्याला विसरू नका. सगळी काळजी घेणारा भगवान, त्याने तुझी काय नाही केली चिंता. किती काळजी किती काळजी. जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा त्या बाळाला दात नसतात, भगवान त्याकरता दूध देतो. तुही नाम कारण सभी काज कारण धरो उसका धारण निवारण करेगा न दात वाको दिया तो माँ को खबर है खुदा को सदा वो मरेगा तेरा ढूंढ सीना मिटा देगा कीना कीने पेट दीना आपे भरेगा. मुरादम कहे जो वो कबर के अंदर जिन्हें ताक मारा न तारा करेगा. न था दात वाको दिया दूध माँ को खबर है खुदा को सबर वो मरेगा. जब दात न थे तब दूध दियो, जब दात आए तो वो अन्न देते हैं. अरे दात नव्हते तेव्हा दूध दिलं आणि दात आल्यावर पुन्हा बटर दिलं. त्यांनी तुझी काय नाही केली चिंता. लहानपणी दात नसतात बाळाला, पण देवाला माहिती आहे याचा जठराग्नी थोडा प्रज्वलित झाला की देवाला कळतं दुधावर भागणारा कार्यक्रम राहिला नाही, याला ग्लुकोजचं बिस्किट वगैरे खाता यावं म्हणून देव त्याला दात देतो. त्याला दूध दात म्हणतात, दूध दात. थोडं मोठं झालं की देवाला वाटतं आता याचा जठराग्नी पूर्ण विकसित झालेला आहे, आता याचं बिस्किट वरचं प्रकरण राहिलेलं नाही, याला चांगलं चांगलं काही खाता यावं म्हणून दुधाचे दात पाडतो, मग भाकरी खायचे दात देतो. ते दात 70, 72, 75, 80, 82 पर्यंत ठेवतो आणि तिथून तेही दात पाडतो. मग काही माणसं विचारतात, महाराज तुम्ही सांगताय तुमचा देव दयाळू आहे, हा मग आमचे दात पाडण्यात तुमच्या देवाला फायदा काय. अरे देवाला फायदा नाही रे भाऊ, तुझी तळमळ आहे. म्हणजे देवाला माहिती आहे आता याचा जठराग्नी लहानपण इतका मंद झाला म्हणजे जवानीतल्या सारखं काही काही खात बसल आणि अपचन होऊन पुन्हा आजारी पडल, यानं पुन्हा लहानपण सारखं ग्लुकोजचं बिस्किट खावं म्हणून म्हातारपणात देव दात पाडतो. पण माणसं अशी हुशार घटना दुरुस्ती दुसरी कवडी बसवतात. अरे देव काळजी घेतो, त्याने तुझी काय नाही केली चिंता, तुझी काय नाही केली चिंता, राहे त्यानंतर आहे त्या अनंत आठवणी. एवढी काळजी घेणारा भगवान विश्वंभर म्हणतात त्याला, विश्वाचं भरण करतो तो विश्वंभर. विश्वंभर म्हणती माझ्या स्वामी ते पोषितो विश्वाते म्हणून या. पण ज्याचे खरे उपकार आहे आम्ही त्याला विसरतो, क्षुल्लक उपकार त्याला आठवत बसतो आम्ही. पहा इकडची गोष्ट नाही सांगत, नागपूरकडची सांगतो. 10 वाजेपर्यंत एकही गोष्ट इकडची नाही. प्रतिकूल परिस्थिती होती तेव्हा नाही बोलली ती माऊली, पण अनुकूलता आल्यानंतर पतीला म्हणाली का हो आपलं लग्न झालं तेव्हा पैसे नसल्यानं विशेष सुख सोहळे उपभोगता आले नाही, लग्न होऊन 10 वर्षे झाले, आता भरपूर पैसा आहे, मग तुझं काय म्हणणं आहे. काही नाही माझ्याकरता नथनी आणा म्हणतो. ते तसंच उठलं, ट्रक पकडली, मग एसटी पकडली, असं करून मुंबईला गेलं. 3 दिवस मुंबईत होतं. उत्तम पतीचं सोनं खरेदी केलं, चांगल्या सुवर्णकाराकडून 42,000 रुपये खर्च करून नथनी आणली आणि बायकोच्या जवळ आणून दिली. बर
केवढ्याची 42,000 अमक्या सुवर्ण कडा करून असं सोनं खरेदी करून 4 दिवस होतो हॉटेलमध्ये खाल्लं, पण तुझ्या करता नथनी घडवून आणली 42,000 रुपयाची. पती निघून गेला. आता नथनी पतीजवळ आहे, तिनं नाकात अडकवली, पण एवढ्यावर समाधान असतं. अलंकार घालण्यात समाधान नाही, कोणी चौकशी केल्यावर सांगण्यात जो आनंद असतो तो वापरण्यात नसतो. म्हणून माणसं बनेनला इस्त्री करत नाही, सदऱ्याला करतात. का? बनेन कोणाला दिसत नाही. सदरा, आणि सदरा चमकला, कडक झाला की मग कोणीतरी विचारतं, पाटील कापड लय भारी. ते म्हणतं इथं नाही मिळत, इथून सुरुवात करतं. त्याच्यात जी मजा आहे ते वापरण्यात नाही, एवढं लक्षात घ्या. तेव्हा हिनं नथनी नाकात लटकवली, पण कोणी चौकशी करेना. आपण तिथे तिथे गेले जिथे महिला असतात, नळावर, पाणवठ्यावर. पण दगदगीच्या काळात हिची नथनी चौकशी करायची काय कारण, कोणीच नाही विचारलं. तशीच उदास होऊन आली, पाय आपटत घरी बसली. काय मेलं गाव, माझ्या पतीनं सांगितल्या 42,000ची नथनी आणली, एक नाही चौकशी करत. मी इतके गावभर फिरली, उदास होऊन बसली. तिच्या घरी कबीर महाराज आले, अंगणात उभे राहिले. मावशी, काय बाबा, 8 दिवसापूर्वी आलो होतो, नथनी नव्हती तुम्हाला? काय बाहेर गावी जायचं आहे का कुठं, का शेजारणीची आणली? या ना बाबा, चहा घ्या, इथून सुरुवात. खरं नथनीची चौकशी. बसले बाबा आणि अर्धा तास प्रवचन नथनीवर केलं. ते 10 वर्षापूर्वी लग्न झालं तेव्हा सुख सोळी उपभोगता आले नाही. मी परवा सहज म्हणाली, माझ्या पतीला आता पैसा भरपूर आहे, माझ्याकरता नथनी आणा. सांगितल्या बिगर जेवणाचं पळालं हो. 3 दिवस हॉटेलमध्ये बटाटा वडा खात होतं, पण माझ्याकरता 42,000 रुपये खर्च करून अमक्या सुवर्णकाळा करून अमक्या प्रतीचं सोनं विकत घेऊन माझ्या पतीनं सांगितल्या माझ्या पतीनं सांगितल्या माझ्या पतीनं अर्धा तास बोलली, पण माझ्या पतीनं 2-2 मिनिटाला माझ्या पतीनं. कबीरजी रागावले, बस करा. अर्धा तास डोकं उठवलं, माझ्या पतीनं. एकदा तरी म्हणलं का अर्ध्या देवानं? देवाचं काय कारण आहे इथं नाव घ्यायचं? माझ्या पतीनं आणली, हो माहितीये, पण माझ्या देवानं नाक नसतं दिलं तर काय कानात घालत होती का नथनी? लक्षात घ्या, नाक देणाऱ्याला विसरणं आणि नथनी आणणाऱ्याला आठवणं. विठ्ठल हा दृष्टांत महिला पुरता नाही, एवढं लक्षात घ्या, आपल्याला लागू आहे. जिस यार ने नाक दिया उसको भूल गई गवार, जिस यार ने नथ ली उसका नाम लेत बार बार. खरे उपकार ज्या परमेश्वराचे आम्ही त्याला विसरलो, त्यांनी तुझी काय नाही केली चिंता. आणि असा चिंता म्हणून तुम्ही सकाळी, तुम्ही असो का मी असो, आपल्याला सकाळी जाग काय येते? काय म्हणतील, इतकं नाही कळत का महाराज, झोप संपली म्हणून? नाही रे बाबा, देव विसरला नाही म्हणून. अरे तो जर विसरला तर तुम्हाला जागच येऊ शकत नाही. मग शेजारची माणसं 8:30 पर्यंत वाट बघतील, तिथून तुमच्या नाकाला कापूस लावून पाहतील. कापूस नाही उडाला म्हणजे मग बांबू सुतई, नवीन कापड, 4 माणसं, हार बोक्का, बँड पार्टी, भजनी मंडळ, सगळी तयारी सुरू होईल. पण रोज आपण उठतो याचं कारण काय? प्रभू विसरला नाही, एवढं लक्षात घ्या. डोळ्याने बघतो दोन्ही परिसतो, कानी पदी चालतो, जीव निरस दाखतो, मथोरी वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करतो, विश्रांती घ्यावया घेतो, झोप सुखे फिरून उठतो. ही ईश्वराची दया, पुन्हा जाग येते. हे परमेश्वराची कृपा आहे. म्हणून लक्षात घ्या, माणूस तारुण्याच्या मदात नाही मानत. लात मारीन तिथं पाणी काढीन म्हणत, लात मारीन तिथं पाणी. प्रत्येकाला हेच सांगायचं, पठ्ठा लात मारेन तिथं पाणी. लगा तुझ्या लातात एवढी ताकद आहे तर ज्या ज्या गावात पाण्याच्या अडचणी आहे तिथं जाऊन ग्रामपंचायतच्या ऑफिस पुढे मारत जा लाता. शेतकऱ्याचा ऊस जळायला लागला की जायचं त्या शेतात, लात मारायची. लात मारील तिथं पाणी, लात मारील तिथं पाणी. असं बढाई मारणारा त्याचीच लघवी गुंतली. पुढचं सगळं कळलं तुम्हाला. गडबडा लोळू लागलं, पोट फुगलं, 12 तास झाले लघवी होईना. त्याचे मित्र भेटायला आले, का रे? मरतो बाबा रे. काय झालं? 12 तास झाले लघवी होत नाही. मित्र म्हणले, तुला काय अवघड आहे का? लात मारेन तिथं पाणी काढतं, तुझ्या पोटातलं निघ नका तुला. तेच अवघड आहे.
लक्षात घ्या. नाही तर प्रेताला सगळी इंद्रिय आहे, तुम्हाला चांगलं माहित आहे. प्रेताला कान आहे, प्रेताला डोळे आहे, प्रेताला तोंड आहे. आणि त्या दिवशी नातलगाचाच आग्रह असतो प्रेताचा. तुम्ही मरून पहा कोणाचं किती प्रेम मन उचंबळून येतं. जन्मात चांगलं न बोलणारी माणसं त्या दिवशी चांगलं बोलतात प्रेत यात्रेत. विरोधात जन्मभर, पण त्या दिवशी माणूस होता राव. कुठं प्रेत यात्रेत म्हणते माणूस होता. तसा माणूस जिल्ह्यात नाही, माणूस होता राव. त्याचं आपलं पटत नव्हतं पण माणूस होता. त्याला खोटं अजिबात जमत नव्हतं म्हणून तुझं त्याचं पटत नव्हतं. माणूस होता राव. त्या दिवशी पहा काय प्रेम. आणि मग मुलगा येतो दिल्लीहून, बाबा चमचाभर तरी दूध घ्या ना. मुलगी जम्मू काश्मीरहून येते, माझं एवढं तरी ऐका ना. मोठी सून पुढे येते, एकदा तरी बोला ना. म्हातारीच तर लई प्रेम उचंबळून येतं, जवळ तोंड नेते आणि एकदा तरी बघा ना. ते मनात म्हणतं काय नाटक लावला म्हातारे, जर्शीच्या गोठ्यात पडून होतो 6 महिने, तूच बघत नव्हती आणि आता एकदा बघा ना. मी असं विचारतो, प्रेताला डोळे आहे, प्रेताला कान आहे, प्रेताला तोंड आहे आणि नातलगाचा आग्रह आहे एकदा बोला एकदा बघा. तरी आता डोळे असून का पाहत नाही, तोंड असून का बोलत नाही, कान असून का ऐकत नाही. याचं उत्तर आहे हे क्रिया करणाऱ्यांना आपली सत्ता काढून घेतलेली. देखली ऐकली एक नारायण, देखली ऐकली एक नारायण, दयाचे भजन चुकू नको, दयाचे भजन चुकू नको. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर, त्याचे निरंतर ध्यान करी. अक्षय अढळ म्हणून वर्णावी ते थोडी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची सांगू नये. उदंडची झाले जन्मुनिया, मेले होऊन गेले रावरंक. त्यांचे नाम कोणी नेघे चराचरी, साही वेदचारी वर्णिताती. अक्षय अढळ चळेना ढळेना, तया नारायणा ध्यात जावे. त्या नारायणाचं ध्यान करावं. जन्माला आल्यानंतर संतोक्तीप्रमाणे जो नारायणाचं ध्यान करतो, नामदेव महाराज धन्यता त्याला देतात. धन्य महाराज जन्मले संसारी, 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 धन्य महाराज जन्मले संसारी. जय धोते उतारी नारायण, जय धोते उतारी नारायण, नारायण गाय, नारायण गाय, नारायण गाय, नारायण गाय. जय धोते नारायण, जय धोते उतारी नारायण, नारायण गाय, नारायण गाय, नारायण गाय, नारायण गाय. धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्याती अंतरी नारायण, अंतरी नारायण ध्याती म्हणून धन्य महाराज जन्मले संसारी. धन्य शब्दाने सुरुवात आहे. धन्य शब्दाच्या विरोधात एक धिक शब्द आहे. धन्यच्या विरुद्ध धिक. कुठे धिक्कारलं, कुठे धन्यता दिली. आपण पहा
एक शब्द आहे, दिग्जिने त्याचे, बस पाठ आहे तुम्हाला, का पुढचं सांगू? नाही सांगता कळलं ना? दिग्जिने त्याचे बाईले आधीन, परलोकी मान दोन्ही नाही. सप्ताच्या काळामध्ये काही मंडळी वर्गणीला जातात, गडगंज श्रीमंती असते, तिथं गेल्यानंतर घरमालक म्हणतो काय सप्ताह आहे, बरं मग वर्गणीला आलो, सांगा किती? 5,000. चालेल, घरीच आहे पैसे, मग द्या ना. तेवढीच अडचण आहे का? ती औरंगाबादला गेली. हे पुढचं कळलं प्रकरण तुम्हाला. बाई बाई सब कोई कहे, बाबा कहे ना कोय, क्योंकि बाबा के घर में बाई करे सो होय. इथे शब्द आहे, दिग जिने त्याचे धिक्कारही केला, कुठे धन्यताही दिली. आता धन्यतेवर कीर्तन होईल इतकी धन्यता आहे. कुठे वेळ धन्य आहे, कुठे काळ धन्य आहे, कुठे दिवस धन्य आहे, कुठे स्वतः धन्य आहे. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो काळ धन्य. धन्य आजी दिन झाले संताचे दर्शन, दिवस धन्य. कुठे स्वतः धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाजी झालो स्वतः धन्य. कुठे वेळ सुद्धा धन्य. धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ. तुम्ही संत सज्जन भेटले कृपाळ, संत सज्जन भेटले कृपाळ, भेटले संत सज्जन भेटले. पिढीला बुद्धीचा उमाळ, पिढीला बुद्धीचा उमाळ, पिढीला बुद्धीचा उमाळ, पिढीला बुद्धीचा बुद्धीचा कोणीला यशोदेचा बाळ हो, दाखविला यशोदेचा बाळ हो, दाखविला यशोदेचा बाळ, दाखविला यशोदेचा बाळ. ज्ञानाबाची सापडली वेळ, ज्ञानाबाची सापडली वेळ, ज्ञानाबाची सापडली वेळ, ज्ञानाबाची सापडली वेळ. धन्य आनंदाची सापडली वेळ, वेळ धन्य, दिवस धन्य, काळ धन्य, स्वतः धन्य. इथे त्याला धन्यता देतात जे ध्याती अंतरी नारायण. धन्य महाराज जन्मले संसारी, संसारात राहून जे नारायणाचं ध्यान. तुम्ही एक गैरसमज दूर करा. असं कोणत्या संतांनी सांगितलं ना की कीर्तन संपल्यावर घरी जा, घरावर रॉकेल ओतून घर पेटवा, लेकरं विहिरीत टाका, तुम्ही लंगोटी लावान जा हिमालयात. उलट सुखे करावा संसार. रात्रंदिवस भजन करणाऱ्या पारमार्थिकापेक्षा मनोभावे दिवसात एकदा प्रभूचं नाम घेणारा प्रापंचिक शतपटीनं श्रेष्ठ असू शकतो. लक्षात घ्या. नारदाला अभिमान झाला. नारदजी देवाकडे आले, देवा माझ्यासारखा नामधारक असेल का तुमचा कोणी? रात्रंदिवस नाम घेणारा मी. तुझ्यापेक्षा एक श्रेष्ठ नामधारक आहे. कुठे? बीडला जा. पत्ता दिला देवाने. नारदजी तिथं आले. त्याचं घर शोधलं, विचारलं, अमुक अमुक आपणच? हा. मग सांगा बरं तुम्ही दिवसात किती वेळा नाव घेता देवाचं? तो म्हणला, देवाचं सकाळी स्नान झाल्यावर तुळशीला पाणी घालताना एकदा, पुन्हा त्याचा आपला संबंध नाही. नारदाला वाटलं देवही कधीपासून वशिल्याचं वर्णन करायला शिकला. नारदजी वापस, काय देवा?
आता होणार गजर कीर्तनाचा, रंगणार सोहळा आनंदाचा. नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा गजर कीर्तनाचा. आणि हो, ही घंटी वाजवायला विसरू नका.